नमस्कार मंडळी, चला तर आज आपण करूया ड्रेसची कटिंग. त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरचे डबल फोल्ड केलेली आहे. त्यानंतर आपण मी हा ड्रेस 28ची चेस असलेला शिवणार आहे. त्यासाठी 7 चोक 28 असा माप येतो. त्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचे आहेत, म्हणजे एकूण छातीचा भाग हा 9 घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर मी 5 घेतलेले आहे आणि त्यानंतर हाईट जी आहे ती एकूण 35ची आहे. अशा प्रकारे हा ड्रेस कटिंग करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. कमरेच्या मापाच्या 4 पट करून त्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचे आहेत. अशा प्रकारे माप टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मुंड्याचा भाग हा मी 6 इंचाचा घेतलेला आहे. त्यानंतर तिथे शेप देऊन घेऊन त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करायची आहे. आपली कटिंग आता ही अस्तरची झाली आहे. त्यानंतर तुम्ही जो ड्रेस पीस असेल त्यावर हा अस्तरचा भाग ठेवायचा आहे. आता या कपड्यावर लेस होती ती काढून घेतलेली आहे आणि अस्तरचे 2 भाग होते ते वेगवेगळे करून घेतलेले आहेत. तर हा पुढचा भाग जे डिझाईन असेल कपड्यावर त्यावर ठेवून सेम प्रकारे ठेवून कटिंग करायचं आहे. फक्त अर्धा इंच ते 1 इंच आपण प्लसमध्ये ठेवणार आहोत, कारण शिलाईमध्ये थोडाफार वाकडा तिकडा गेला तरी पण तो प्रॉब्लेम होत नाही आपल्या मापामध्ये. त्यासाठी मी अर्धा किंवा 1 इंच जास्त ठेवते. अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पुढील भाग आणि मागील भाग कट करून घ्यायचा आहे. मागील बाजू कटिंग झाल्यानंतर त्यातील जो साईडचा कपडा राहतो त्यातून आपण बाही कटिंग करणार आहोत. बाहीची उंची आहे 9 इंच. मी 1 इंच प्लस केलेला आहे. त्यानंतर त्यातून 3 इंच मायनस करून साईडला टिकमार करायचे आहे. त्यानंतर राऊंड असा शेप देऊन घ्यायचा आहे. खाली तिचा दंडगेर आहे 4 इंच प्लस मी 2 इंच घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे 6वर मी टिकमार करून आडवी रेष मारायची आहे आणि जसे डायग्राम काढले त्याप्रमाणे कटिंग करायची आहे. अशा प्रकारे आपली बाहीसुद्धा तयार झालेली आहे.